नमस्कार. आपल्या भारताची ओळख फक्त हिमालय नाहीये, तर तो अथांग पसरलेला समुद्र किनारा सुद्धा आहे. आज आपण याच हजारो किलोमीटरच्या सागरी वारशाच्या एका जबरदस्त सफरीवर निघणार आहोत. तर हा प्रवास आपल्याला घेऊन जाणार आहे तब्बल 9 राज्यांमधून. आणि गंमत म्हणजे प्रत्येक राज्याची स्वतःची एक वेगळीच गोष्ट आहे. समुद्राने फक्त भूमीला नाही, तर तिथल्या लोकांच्या संस्कृतीला, इतिहासाला, अगदी अर्थव्यवस्थेला सुद्धा घडवलंय. त्यामुळे हा फक्त नकाशावरचा प्रवास नाहीये, हा आहे भारताच्या खऱ्या विविधतेचा अनुभव. चला तर मग सुरू करूया आपल्या पश्चिम किनाऱ्यापासून. अरबी समुद्राच्या लाटा जिथे आपल्या जमिनीला स्पर्श करतात तिथून. आणि आपला पहिलाच थांबा गुजरात. याला भारताच्या सागरी सीमेचा मुकुट म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अहो, विचार तर करा, तब्बल 1600 किलोमीटर लांब किनारपट्टी आहे. आणि याच किनाऱ्यावरून कित्येक शतकांपासून संपूर्ण जगाशी आपला व्यापार चालतोय. गुजरातहून आता आपण दक्षिणेकडे येऊया, आपल्या महाराष्ट्रात. आपला 720 किलोमीटरचा किनारा, तो तर जणू इतिहासाची साक्ष देणाऱ्या बुलंद किल्ल्यांनी सजलेला आहे. आणि याच किनाऱ्यावर आहे मुंबई, जे आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं खरं इंजिन आहे. आणि आता आपला पुढचा स्टॉप गोवा. नाव ऐकताच कसं वाटलं? किनारा बघा, फक्त 131 किलोमीटरचा, सगळ्यात छोटा, पण त्याची कीर्ती जगभर पसरलेली आहे. खरंच हा छोटासा किनारा पश्चिम किनारपट्टीला एक वेगळीच एनर्जी देतो. चला पुढे कर्नाटकात जाऊया. इथल्या 320 किलोमीटरच्या किनाऱ्यावर एक मस्त मिलाप बघायला मिळतो. म्हणजे एका बाजूला एकदम शांत सुंदर समुद्रकिनारे आहेत, तर दुसरीकडे व्यापाराने कायम गजबजलेली बंदरं. तर पश्चिम किनाऱ्यावरचा आपला हा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात आलाय, केरळमध्ये. ज्याला देवाचं स्वतःचं घर म्हणतात ते उगाच नाहीये. इथला 590 किलोमीटरचा किनारा म्हणजे काय तर डोळ्यांचा पारणा फेडणारे बॅकवॉटर्स आणि नारळाच्या बागा. एक अप्रतिम दृश्य. ठीक आहे, तर आता भारताच्या दक्षिण टोकावरून आपण एक वळसा घेतलाय आणि आलो आहोत पूर्व किनाऱ्यावर. इथून आपला पुढचा प्रवास बंगालच्या उपसागराच्या सोबतीने सुरू होईल. पूर्व किनाऱ्यावर आपलं स्वागत करतंय तामिळनाडू. तब्बल 1076 किलोमीटर लांबीचा हा किनारा. आणि याची खासियत काय माहितीये? हा तोच किनारा आहे जिथे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचा संगम होतो. आता थोडं उत्तरेकडे सरकूया. आपण पोचलो आंध्र प्रदेशात. इथल्या 97 किलोमीटरच्या किनाऱ्यावर एक वेगळंच अद्भुत दृश्य आहे. एका बाजूला पूर्व घाटाच्या डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. काय सुंदर संगम आहे हा. आपला पुढचा मुक्काम आहे ओडिशाच्या किनाऱ्यावर. हा जो 480 किलोमीटरचा पट्टा आहे ना, तो म्हणजे जणू काही प्राचीन सागरी इतिहासाचं एक जिवंत संग्रहालयच आहे. विचार करा, कोणार्कचं सूर्यमंदिर, पुरीचं जगन्नाथ मंदिर, हे सगळं याच समुद्राच्या साक्षीने कित्येक वर्षांपासून उभं आहे. आणि आता आपल्या या सागरी प्रवासाचा शेवटचा थांबा पश्चिम बंगाल. इथला किनारा फक्त 158 किलोमीटरचा आहे, पण त्याचं महत्त्व खूप मोठं आहे. कारण हा किनारा म्हणजे जगातील सर्वात मोठ्या खारफुटीच्या जंगलाचा, सुंदरबनचा एक अविभाज्य भाग आहे. हा आपला एक जागतिक पर्यावरणीय ठेवा आहे. तर आपण या 9 राज्यांचा प्रवास तर केला, पण ह्या किनाऱ्यांची भव्यता नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला आकडेवारीवर एक नजर टाकावीच लागेल. तेव्हाच ती खरी स्पष्ट होईल. आता हे आकडे बघा, खरंच थक्क करणारे आहेत. कुठे गुजरातची 1600 किलोमीटरची विशाल किनारपट्टी आणि कुठे गोव्याचा फक्त 131 किलोमीटरचा किनारा. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते नाही का, की समुद्राशी असलेलं नातं हे फक्त किनाऱ्याच्या लांबीवर अवलंबून नसतं, तर त्या किनाऱ्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, यावर अवलंबून असतं. मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो, याचा अर्थ काय? हा काही फक्त राज्य आणि आकड्यांचा खेळ नव्हता. ही तर आपल्या भारताच्या हजारो वर्षांच्या सागरी वारशाची एक छोटीशी झलक होती. ही जी विशाल किनारपट्टी आहे ना, ती फक्त एक भौगोलिक सीमा नाही आहे. ती प्रतीक आहे आपल्या सांस्कृतिक विविधतेचं, आपल्या आर्थिक ताकदीचं आणि आपल्या समृद्धीचं. गुजरातच्या व्यापारापासून ते केरळच्या निसर्गरम्यतेपर्यंत प्रत्येक राज्याचा किनारा भारताच्या गोष्टीत एक नवीन महत्त्वाचं पान जोडतो. तर हा सगळा समृद्ध वारसा पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच, की भविष्यात भारताची हीच विशाल किनारपट्टी आपल्या देशाच्या प्रगतीची पुढची कहाणी कशी लिहिणार?